मी माझा लंच बॉक्स शेअर करते ना तेव्हापासून मला भरपूर सारे डीएम आलेले आहेत आणि जवळच्या मैत्रिणींचं सुद्धा हेच म्हणणं आहे की वाट्या वगैरे घेऊन जातेस किंवा स्टीलचे डबे वापरतेस त्यामुळे तुझे भाजी किंवा डाळ लीक वगैरे होत नाही का? लीक वगैरे काही होत नाहीये, तसे राहतात. सर्व सोडा नवीन टिफिन बॉक्स घेतलेला आहे, म्हटलं काहीतरी गोड बनवावं म्हणून अळीवाची खीर बनवते. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आठवड्याला तरी ही खीर बनवून खाते आणि प्रथिनांनी भरभरून अशी आली खीर आहे ना. 2 चमचे फक्त मी भिजत ठेवलेली 5 मिनिटं आधी. चमचाभर तुपामध्ये मी हे आळी आणि ड्रायफ्रुट्स पहिले रोस्ट करून घेतले, त्याच्यानंतर दूध टाकलं, गूळ टाकलं, चवीनुसार केसर टाकलं आणि वेलची पूड सुद्धा टाकलेली आहे. 5 मिनिटांमध्ये ही खीर बनवून रेडी होते. खास करून स्त्रियांनी ह्या खीरीचा ना समावेश आहारामध्ये करावा, कारण मजबूत होतात, पचन सुधारतं आणि हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं. खीरीचे बेनिफिट्स भरपूर प्रमाणात आहेत. त्यातच बाळंतिणीसाठी तर ही खीर आवर्जून देतातच. बाळंतिणीची ना आयर्नची कमतरता सुद्धा भरून काढते आणि स्तनपानामध्ये सुद्धा मदत होते. चला मग इथे माझा व्हिडिओ एंड होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्लॉग.